सध्या मिनी सरस हा महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवामध्ये अनेक बचत गट जे आहे जिल्ह्यातून आपापल्या ज्या उत्पादनाचं जे आहे विक्री करण्यासाठी इथे आपली प्रदर्शनी घेऊन आलेले आहे। निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ, कोणी कपडे, कोणी लोणचे, कोणी हळदी पावडर, तर कोणी मसाले, तर काय, पण इथे एक आगळा वेगळा असे सुद्धा एक वस्तू आलेली आहे जिथे मोहाच्या मोहापासून आणि मोहाच्या अर्कापासून किंवा मोहापासून मिठाई, त्यापासून तेल आयुर्वेदिक, त्यापासून अनेक अशा औषधं सुद्धा बनलेले आहेत ज्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया की आतापर्यंत मोह जे होते फक्त एका गोष्टीसाठीच, म्हणजे का दारू यासाठी प्रसिद्ध होते, पण यांनी ह्या गोष्टीला फोल ठरवत नवीन एक इतिहास घडवलेला आहे। आता तर मला अगोदर सांगा, आपली ही कल्पना आली कशी आणि आपण केव्हा सुरुवात केली? मॅडम, मी फोटोग्राफी करायचा पहिला. त्याच्यानंतर फोटोग्राफी करत असताना काही कडू अनुभव आले, की आता मोबाईलमध्ये पण फोटोग्राफी चालू झाली, तर करावं काय? मग आमचे मामा डॉक्टर ज्ञानेश्वर कुटुळे साहेब, ज्यांचं संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आदिलाबादला, त्यांच्यासोबत मी ट्रेनिंगच्या माध्यमातून पुण्याला हे सर्व पाहिलं, शिकलो. आयुर्वेदामध्ये जसं गेलो तसं मला आयुर्वेदाचे खूप प्रोडक्शन माहीत झाले. मग तसंच एक मोहाचं होतं, की लोक समजायचे की हे मोहापासून फक्त दारूच बनते. फक्त मोहाचे लाडू वगैरे करतात हे मला माहित नव्हतं. म्हणजे ऐकलं होतं. मग हे मी प्रत्यक्षात जिथं-जिथं मोहाचे लाडू बनवत गेले, त्या सर्वांना भेटलो मी. त्यांची प्रक्रिया कशी आहे, ते सर्व जाणून घेतलं. पण त्यांच्यापेक्षा डिफरंट केलं मी. याच्यामध्ये केरळियन औषधी आहे आणि रानमेवा आहे पूर्ण. मध असो, डिंक असो, बिबा असो, गोडंबी असो, चाराची गोडंबी असो, असे सर्व घटक याच्यामध्ये टाकले जातात यामध्ये. आणि हे शरीरासाठी एवढं लाभदायक आहे मॅडम, याच्यामध्ये कोणतंही केमिकल वापरल्या जात नाही. पूर्ण नैसर्गिक बनवल्या जाते आणि हे काय जंगलामध्ये भेटणारी वस्तू आहे, पण आहे तसं. नक्कीच फार छान असा संदेश इथे भाऊंनी दिलेला आहे. पण आतापर्यंत आपण या प्रदर्शनानंतर कुठे-कुठे या रानमेवाची जी आहे, मोहाच्या फुलापासून बनलेल्या अनेक पदार्थाची विक्री आपण कुठे-कुठे केली आणि काय प्रोडक्ट्स आहेत सध्या आपल्याकडे? मॅडम, माझ्याकडे आता सगळे 40 प्रोडक्ट आहेत. मोदूकपासून मोहाचे लाडूपर्यंत मिलेट्स वगैरे सर्व बनवल्या जातात मोहापासून. मोहाची रोटी बनवल्या जाते, मोहाची खीर बनवल्या जाते. अशा अनेकात मी गुजरातपासून आपण लोणच्याबद्दल सुद्धा म्हणलेले, की लोणचं सुद्धा आपण म्हणलं, काय नेमकं त्या लोणच्याची खासियत आहे? मोहाचं लोणचं जे आहे मॅडम, हे मोहाचं लोणचं आहे. याची मी छत्तीसगडला ट्रेनिंग घेतली आणि याचं लोणचं जे आहे, हे आयुर्वेदिक लोणचं आहे. खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे जे आहे पोटविकार आणि याच्यामध्ये प्रोटीन. किती फायदे आहेत याबद्दल सुद्धा समजावून सांगितलेलं आहे आणि याच एवढंच नव्हे तर हिंगोलीला हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचं सुद्धा यांचा मानस असल्याचं सुद्धा आता आपल्याला जे आहे अधिरा गृहोद्योग बचत गटांतर्गत यांनी सांगितलेलं आहे। मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल।